तर आज मला पुन्हा ना चेहऱ्यावरती तुळशीची पानं लावण्याची गरज पडली. आता ते कशासाठी यूज करते मी याचा डिटेल व्लॉग मी उद्या चॅनलवरती अपलोड करेल. तर इथे एक पार्सल आलं होतं जे आणण्यासाठी मला जायचा खाली कंटाळा येतो, तर प्रक्षितालाच पाठवलं मी. शूज आहेत हे माझ्यासाठी मागवले होते मी, आणि जेव्हा मी मार्केटमध्ये बघितलं तेव्हा 160ला होते आणि मनात विचार केला मी तर 250 रुपयाला ऑर्डर केले, मला थोडे महागच पडले, आता रिटर्नच करणार. आणि जेव्हा रिसीव्ह झाले तेव्हा कळालं की खूप क्वालिटीचा फरक आहे, खूप फ्लेक्झिबल आहेत. त्याच्यानंतर इथे प्रक्षिता तिच्या डॅडाला म्हणवत होती बाहेर जायचे म्हणून, पण त्यांनी काय ऐकलं नाही. तर इथे रात्रीच्या स्वयंपाकामध्ये थोडंसं मिक्सअप पराठे बनवणार होते मी. तर काही गोष्टी फ्रीजमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात असल्या ना तर असं मिक्स करून मी करत असते. तर वटाण्याच्या शेंगा होत्या, वटाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आलू 2-3च होते, त्याला पण शिजवून घेतलं. तर कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, अद्रक लसण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, त्याला छान तळू दिलं. कांदा टाकला बारीक चिरलेला, त्याला पण तळू दिलं. थोडीशी हळद टाकली. आता बारीक केलेले वटाणे टाकायचे, मॅश केलेले आलू टाकायचे, कोथिंबीर टाकायची, थोडासा चाट मसाला टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून छान असा पराठा बनवून घेतला.